नमस्कार. चला, आज आपण 12वीच्या राज्यशास्त्रातला एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वाचा टॉपिक बघूया, आधुनिक भारतीय शासन. यात आपण शासनाचे दोन मेन पिलर्स म्हणजे ई-प्रशासन आणि वेगवेगळे आयोग समजून घेणार आहोत. आणि हो, यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतोच येतो, त्यामुळे शेवटपर्यंत एकदम लक्ष देऊन ऐका. बरं, सुरुवातच एका भारी प्रश्नाने करूया. जरा विचार करा, आपल्या एवढ्या मोठ्या देशात, म्हणजे 100 कोटींपेक्षा जास्त लोकांच्या देशात, सरकार सगळ्यांसाठी एकदम कार्यक्षम, पारदर्शक आणि न्याय्य कसं बरं काम करू शकेल? हे खूप मोठं आव्हान आहे, नाही का? आणि आजचं प्रशासन याच आव्हानाला तोंड देते. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय? या उत्तराचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग लपलाय टेक्नॉलॉजीमध्ये. हो, आणि त्यालाच आपण म्हणतो ई-प्रशासन किंवा ई-गव्हर्नन्स. आता हे ई-प्रशासन काही असं सहजच सुरू झालेलं नाहीये. ह्यामागे एक प्रॉपर प्लॅन केलेलं धोरण आहे. विशेषतः महाराष्ट्र शासनाने तर प्रभावी प्रशासनासाठी ई-प्रशासनाची एक भक्कम रचना केली आहे, जी 6 मुख्य स्तंभांवर उभी आहे. चला तर मग बघूया हे 6 स्तंभ नेमके आहेत तरी काय. ओके, तर आता हे जे 6 स्तंभ आहेत ना, ते आपण थोडे डिटेलमध्ये बघूया. कारण लक्षात घ्या, हेच ई-प्रशासन प्रणालीचा पाया आहेत आणि परीक्षेसाठी तर हे सुपर इम्पॉर्टंट आहेत. पहिला स्तंभ, धोरण आणि कायद्याची चौकट. म्हणजे काय? तर सगळ्यात आधी डिजिटल कारभारासाठी नियम बनवायचे. दुसरा, संस्थात्मक चौकट. म्हणजे हे काम करण्यासाठी सरकारी बॉडीज किंवा संस्था उभ्या करायच्या. तिसरा, अर्थातच वित्त पुरवठा. पैशांशिवाय तर काहीच शक्य नाही, नाही का? चौथा, तंत्रज्ञानात्मक चौकट. म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि नेटवर्क तयार करणे. पाचवा आहे एकीकृत सेवा केंद्र. म्हणजे सगळे डेटा सेंटर्स वगैरे. आणि शेवटचा, 6वा, समान सेवा प्रारूप. याचा अर्थ राज्यात कुठेही जा, तुम्हाला सरकारी सेवा एकाच पद्धतीने मिळायला हवी. सोपं आहे ना? बरं, टेक्नॉलॉजीमुळे सगळं फास्ट झालं, कार्यक्षमता वाढली. पण एवढं पुरेसं आहे का? नाही ना. सरकारचं काम फक्त गोष्टी पटापट करणं नाहीये, तर प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समानता देणं हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे. म्हणजे बघा, टेक्नॉलॉजी स्पीड देऊ शकते, पण लोकांच्या हक्कांचं काय? समानतेचं काय? आणि बरोबर इथेच आपल्याला काही खास यंत्रणांची गरज लागते. आणि म्हणूनच आपण आता दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळतोय. तो म्हणजे विशेष संस्थात्मक यंत्रणा. म्हणजेच वेगवेगळे आयोग जे आपल्या समाजातल्या विशिष्ट गटांच्या हक्कांचं रक्षण करण्याचं काम करतात. आपल्या देशात नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी सरकारने अनेक राष्ट्रीय आयोग स्थापन केले आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महिला आयोग, बाल हक्क संरक्षण आयोग. ही लिस्ट बरीच मोठी आहे. आणि या प्रत्येक आयोगाचा एकच उद्देश आहे, समाजातील एका विशिष्ट घटकाच्या हिताचं रक्षण करणं. चला, आपण सुरुवात करूया अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST आयोगांपासून. यांचं मुख्य काम काय? तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, ह्या समाजांना आपल्या संविधानाने जे संरक्षण दिले ते त्यांना मिळतंय की नाही हे बघणं. दुसरं, जर त्यांच्या हक्कांवर गदा आली तर त्याची चौकशी करणं. आणि तिसरं, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी काम करणं. अगदी क्लिअर आहे? यानंतर येतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. या आयोगाचं काम खूप व्यापक आहे. म्हणजे हा कोणा एका विशिष्ट गटासाठी नाही, तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आपलं संविधान आपल्याला जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देत हो. तर याच मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याची जबाबदारी या आयोगाची आहे. अगदी याचप्रमाणे इतरही खूप महत्वाचे आयोग आहेत, जसं की राष्ट्रीय महिला आयोग, जो महिलांवरील अत्याचारांविरुद्ध काम करतो. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, जो मुलांच्या हक्कांचं संरक्षण करतो. त्याचबरोबर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सुद्धा स्वतंत्र आयोग आहेत. आता ही स्लाइड बघा, परीक्षेच्या तयारीसाठी ही एकदम परफेक्ट आहे. का? कारण इथे प्रत्येक महत्वाच्या आयोगाचं मुख्य काम काय आहे हे एकाच टेबलमध्ये दिलंय. क्विक रिव्हिजनसाठी बेस्ट. बघा, महिला आयोग कायदेशीर संरक्षणाचा आढावा घेतो. बाल हक्क आयोग मुलांचं शोषण थांबवण्यासाठी काम करतो. अल्पसंख्याक आयोग त्यांच्यासाठीच्या संरक्षणावर लक्ष ठेवतो. आणि ग्राहक निवारण आयोग नावाप्रमाणेच ग्राहकांच्या तक्रारी सोडवतो. हा टेबल नक्की लक्षात ठेवा. तर मग एकीकडे ई-प्रशासन आणि दुसरीकडे हे सगळे आयोग, या सगळ्याचा उद्देश काय? मुद्दा हा आहे की या दोन्ही गोष्टी एका मोठ्या अंतिम ध्येयासाठी एकत्र काम करतात.
आणि ते अंतिम ध्येय आहे सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स. आता सुशासन म्हणजे काय? तर असं प्रशासन जे लोकांच्या गरजांना प्रतिसाद देईल, जे आपल्या कामांसाठी जबाबदार असेल, जे स्थिर आणि कार्यक्षम असेल. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर असं सरकार जे खरंच लोकांसाठी आहे. आणि इथेच आपल्याला सुशासनाचं सूत्र मिळतं. हे सूत्र लक्षात ठेवा. कार्यक्षमतेसाठी टेक्नॉलॉजी म्हणजेच ई-प्रशासन आणि समानतेसाठी विशेष संस्था म्हणजेच हे सगळे आयोग. या दोन्हींची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हाच खरं सुशासन साध्य होतं. चला आता पटापट रिव्हिजन करूया. परीक्षेत पूर्ण मार्क मिळवण्यासाठी हे पॉइंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मग या टॉपिकमधनं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं, ई-प्रशासनाचे 6 स्तंभ. दुसरं, प्रत्येक राष्ट्रीय आयोगाची स्थापना का झाली आणि त्याचं मुख्य काम काय आहे? आणि तिसरं, या दोन्ही गोष्टी म्हणजे ई-प्रशासन आणि आयोग मिळून सुशासन हे ध्येय कसं गाठतात? आणि पुन्हा एकदा सांगतो, आयोगांची नावं आणि त्यांची कामं नीट पाठ करा, कारण यावर प्रश्न 100% विचारला जातो. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातो. जग इतक्या वेगाने बदलतंय, नवीन टेक्नॉलॉजी रोज येतेय. अशा परिस्थितीत शासनाला खऱ्या अर्थाने लोकांचं सरकार बनवण्यासाठी पुढची मोठी इनोव्हेशन, पुढची मोठी कल्पना काय असू शकेल, यावर नक्की विचार करा.